यावेळेला मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय संस्कृत धोपावकर, मॅन फ्रॉम हेदवतड गावचं पुढचं भविष्य पाहायला मिळतंय मैदानाच्या क्रीजवरती. पाहूया कशा प्रकारे मात्र त्याच्या माध्यमातून धावसंख्या जमावली जातील, धावफलक हलतं ठेवलं जाईल. परंतु पाहूया त्याच्या सोबत असणार आहे प्रणव नाटेकर. संस्कृत धोपावकर मात्र एक चांगला असा फलंदाज आपल्याला नवलाई संघाकडून पाहायला मिळतोय आणि नवलाई संघ हेदवतड यांच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय संस्कृत धोपावकरसाठी. आपल्यातून प्रहार करणार का? एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु चेंडू मात्र अलंग कार्पेटने एक धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे संस्कृत धोपावकर. फुल टॉस चेंडू, फुल टॉस वरती मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडूला मात्र केलाय हवाईचा परत, चेंडूला मात्र दिली दिशा फक्त आणि चेंडू गेलाय मात्र 6 धावेसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार झालाय. हा मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय, चेंडू जातोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी मात्र निघालाय, एका धावेसाठी मात्र पुढचा चेंडू पाहूया. अलंग कार्पेटचा फटका कबच्या दिशेने मात्र खेचला गेलाय. चेंडू गेलाय मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी दणदण करत गेलाय सीमा पार चौकार. पुन्हा एकदा पाहूया संस्कृत धोपावकर काय करेल आपल्या संघासाठी. संघ मात्र अडचणीमध्ये अडकला होता. संघाला मात्र थोडस बाहेर काढण्याची कामगिरी करताना संस्कृत धोपावकर. हा मात्र थोडासा अवांतर चेंडू होता, धाव मात्र पूर्ण केली जाते. पुढचा चेंडू पाहूया गणंजय यांचा, गळण्यासाठी सज्ज झालाय संस्कृत धोपावकर. पुन्हा एकदा कशा प्रकारे खेचला जाईल, मात्र पुन्हा एकदा चांगला असा सुपला फटका पाहायला मिळाला, परंतु चेंडू जातोय मात्र सीमारेषे लगत. चेंडू जाईल का? फरार झालाय नक्कीच. या चेंडूवरती मात्र मिळतील पुरेपूर 4 धावा. 1 2 3 4 चौकार. पुन्हा एकदा तयार झालाय फलंदाज. आता मात्र मोठा प्रहार केलाय, परंतु बॅटची वरची कडाई घेतली. चेंडू गेलाय मात्र तरी सुद्धा सीमा पार चौकारासाठी अप्रतिम फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय संस्कृत धोपावकर. आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या जमावली गेली, त्याच्या माध्यमातून धावसंख्या मात्र उभारली जाते. ती म्हणजे एक चांगली अशी 55 या अंकावरती अप्रतिम अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय संस्कृत धोपावकर. पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू मात्र असेल का? परंतु रनआउट होण्याची शक्यता आहे आणि या चेंडूवरती मात्र बाद झालाय, धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. चांगलीशी धावसंख्या उभारली गेली त्याच्या माध्यमातून. वैयक्तिक 8 चेंडू आणि 26 धावांची खेळी मात्र पाहायला मिळाली.